सो चैतन्य, तुझं काय म्हणणं आहे मॅन ऑफ द मॅच दीपक चहार बद्दल? मला ऍक्च्युली दीपकला द्यावं का शार्दूलला द्यावं का, म्हणजे बरेच असे हिरे आहेत ऍक्च्युली. हा, पण दीपकने थोडं जास्त चांगलं कॉन्ट्रीब्युट केलंय. म्हणजे शार्दूलकडे ना नेहमी एक काउंटर पॉइंट असतो की मी ऍटलीस्ट विकेट तरी घेतली. बरोबर. हा, पण दीपकने काल जे मॅन ऑफ द मॅच परफॉर्मन्स दिलाय, म्हणजे बेस्ट परफॉर्मन्स, माझ्या मते बऱ्याचशा बॅटर्सना पण त्या इकॉनॉमीने जमलं नाहीये की त्या स्ट्राईक रेटने जमलं नाही खेळायला. मला वाटतं त्याचा वेगळ्या ड्रेसिंग रूम मध्ये पण भरपूर सत्कार झाला असेल दीपकचा वेगळा. हो हो हो. आणि लोक म्हणतात की, म्हणजे मी लोकांचं म्हणतोय, लोक म्हणतात की बुमराला विकेट्स नाहीत, पण असं नाहीये. बुमरा पण दुसऱ्यांच्या विकेट्स राखू शकतो. नक्कीच. हा, तर काय कुठून सुरुवात करायची म्हणजे मला समजतच नाहीये आता की ऍक्च्युली. चल आपण पहिला म्हणजे मॅच सुरुवातीपासून सुरुवात करूया. सुरुवातीपासून सुरुवात करायची असेल तर मग मला गाणं लावायला लागेल, छानसे जो टूटे कोई सपना. म्हणजे आय वॉज एक्सपेक्टिंग की मागच्या मॅचला हार्दिक पांड्या म्हणाला होता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये की काहीतरी डिसिजन्स घ्यायला लागतील, मोठे डिसिजन्स घ्यायला लागतील. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की काहीतरी मोठे चेंजेस होतील किंवा बॅटिंग ऑर्डर मध्ये अप अँड डाऊन होईल किंवा असं काहीतरी वेगळं होईल या मॅच मध्ये. झालं ना, वेगळं झालं ना. हो, म्हणजे वेगळं काय केलं तर दीपक चहरला टीम मध्ये आणलं, वेगळं काय केलं तर ट्रेंट बोल्टला बसवला आणि बॉशला घेतला टीम मध्ये, पण त्याला बॉलिंगच दिलेली. एक्झॅक्टली. सो इट्स अमेझिंग. आणि कोण तो अजून एका यंगस्टरला डेब्यू दिला, काय मयंक रावत, ऑलराऊंडर आहे सपोजिटली, पण त्यालाही बॉलिंग दिली नाही. हो का? असं कोणी होता का? हे आता मला तुझ्याकडून कळतंय. आय थिंक रोहित शर्मा आणि सँटनर हे दोन नव्हते, त्यांच्याऐवजी रावत आणि बॉशला आणलं. हा, मयंक रावत. एक्झॅक्टली. सो त्याला बॅटिंग पण मिळाली नाही, त्याला बॉलिंग पण मिळाली नाही. म्हणजे त्यांनी, म्हणजे असं असतं ना ते गल्ली क्रिकेटमध्ये, ज्याची बॅट असते त्याला बॅटिंग आणि असं, तर त्याला काहीच दिलं नाही होते. तो असं चालू होता लिंबू टिंबू. म्हणजे काय बोलू मी आता, म्हणजे ह्या पॉइंट नंतर ना आर या पार होऊ शकतं. सो आयदर ऍज युजल दरवर्षीप्रमाणे मुंबई इथपासून आता जिंकायला सुरू करेल आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करेल की अरे आतापर्यंत हे शेण खात होते आणि एकदम हे प्ले ऑफ मध्ये कसे काय आले. आयदर असं तरी होईल किंवा संपलाय विषय, म्हणजे मुंबई इंडियन्सचा विषय एक तर संपलाय. म्हणजे आता मला आता माहित नाही, म्हणजे मला वाटतं याच्यापेक्षा अजून डाऊन आय होप मुंबई जाऊ शकत नाही. हा, म्हणजे दिस इज द लोएस्ट. ड्रॉप कॅचेस, मिसफील्ड्स. बघू शका हार्दिक पांड्या एवढा फ्रस्ट्रेटेड दिसत होता. हो, त्याला कळतच नव्हतं काय करावं. आणि मी तुला मागे म्हटलं होतं बघ, हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी खूप अंडर एस्टिमेटेड, खूप चांगला कॅप्टन होतो, पण आय थिंक त्याला काल काही सुधरतच नव्हतं. काय चाललं होतं मला कळत. जसं म्हणलं तसं बॉशला घेऊन आले. अरे तो चांगली टाकतो डेथला बॉलिंग बॉश. मी पाहिलंय साऊथ आफ्रिकाकडनं त्याला बरेचदा डेथला बॉलिंग चांगली टाकतात. पण तुम्ही दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरला बॉलिंग देताय डेथला. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? एक्झॅक्टली. म्हणजे मला ना खरं सांगू, तू जे म्हणतोयस ते खरं आहे, म्हणजे आणि त्याच्यात मी डिनाय नाही करत की हार्दिक पांड्या मध्ये कॅपेबिलिटी आहे, तो चांगला कॅप्टन आहे. पण कालचं डिसिजन्स मला नाही, म्हणजे मला कालची कॅप्टन्सी त्याची अजिबात नाही आवडली. सी हरण्याला प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे ठीक आहे, रिझल्ट एनिवे काय आला, एनिवे हरलीच ना मुंबई इंडियन्स. सो मला असं म्हणायचं होतं किंवा मला असं वाटतं की धाडसी निर्णय काल नाही घेतले त्याने. टीम मध्ये चेंजेस जरी तू केलेस तरी सुद्धा तू परत त्याच टीमला खेळवत असेल तर त्या चेंजेसला अर्थ काय. म्हणजे तू मोठा डिसिजन घेऊन तुम्ही एकदम चेंज केलं आणि तुम्ही आता, मी कालचं एक चांगलं पॉझिटिव्ह एक्झाम्पल देतो की चेंजेसमध्ये काय झालं की रोहित शर्मा बिकॉज ऑफ इंजुरी याच्यामुळे तो खेळू शकत नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तवर ओपनर कोणीतरी पाहिजे होता आणि एनिवे सगळे चेंजेस वगैरे जे काही करायचे होते त्यामुळे क्विंटन डिकॉक खेळायला आला.
आता हेच एक्झाम्पल म्हणजे हार्दिक पांड्याने बघायला पाहिजे होतं की क्विंटन डिकॉकला चान्स मिळाला आणि त्याला माहितीये की तो तो ते करू शकतो, तो प्रूव्ह करू शकतो, त्याच्यात ती कॅपेबिलिटी आहे आणि परत परत ही संधी मिळेल की नाही माहित नाही, त्यामुळे त्याने पूर्ण Exactly. पणाला लावले त्याचे प्रयत्न आणि त्याने संधीचं सोनं केलं. येस, हेच मी अजून एक उदाहरण देतो ऍब्सोल्युटली. की व्हेरी गुड मूव्ह बाय हार्दिक पांड्या की त्यांनी नमन धीरला वरती आणलं. अगेन की मे बी त्याला त्याच्यात पोटेन्शियल दिसलं असेल, पण कुठेतरी आपण जे क्रिटिक करत होतो की यार ज्यांच्यात कॅपॅसिटी आहे, जे करू शकतात त्यांना द्या ना चान्स, काय होईल भारताला, ते फेल होतील. पण हे त्याने केलं, हा धाडसी निर्णय होता. आणि बॅटिंगच्या बाबतीत जे काही म्हणजे क्रम होता, तेव्हा मी म्हणेन की हार्दिक पांड्याची जी कॅप्टन्सी होती ती दिसली की ठीक आहे, चल की तुम्ही क्विंटन डिकॉकला चान्स दिला, त्याने ते प्रूव्ह केलं. येस, तुम्ही नमन धीरला वरती आणलं, त्यानेही प्रूव्ह केलं. आता बाकी पुढे काय कोणी केलं नाही केलं हा एक वेगळा भाग, पण कॅप्टन्सी, आपण फक्त आता कॅप्टन्सी बद्दल बोलतोय, आता इतर बॅटिंग बद्दल हेच त्याने बॉलिंग बद्दल पण करायला पाहिजे होतं. तू रावतला आणलंयस, दे ना चान्स, काय होईल, फार तर फार तो मार खाईल, बाकीचे पण खातात, बाकीचे पण खातातच आहेत ना. आणि बाकीच्यांनी ना मार खाण्याचा प्रूव्ह केलेलं आहे आधी. ऍटलिस्ट मी म्हणेन कॉर्बिन बॉश, जर तू त्याला घेऊन आलायस, तू त्याला एकही ओव्हर देत नाहीये, तर मग तू त्याला काय फिल्डिंग करायला आणलं होतं? मग काय उपयोग, त्या मोठ्या चेंजचा उपयोग काय, जर तो माणूस एक बॉल पण टाकणार नसेल, तो मयंक रावत त्याला तुम्ही घेऊन आलाय, तो एक बॉल पण टाकणार नसेल, तर अशा चेंजचा उपयोग काय? म्हणजे इव्हन तू बॅटिंग मध्ये म्हणालास ना, आय अग्री की डिकॉकला चान्स मिळाला आणि तो मिळायचाच होता, बिकॉज रोहित शर्मा नव्हता, सो बी इन द टीम. आणि त्यांनी चान्स फुल घेतला की म्हणजे त्याला माहित नाही पुढची मॅच त्याला रोहित शर्मा आल्यानंतर परत मिळेल नाही मिळेल, सो त्यांनी संधीचं सोनं केलं. एक्झॅक्टली. पण आता मागच्या मॅचला जेव्हा रदरफोर्ड एवढा चांगला खेळला होता, तुला नाही का वाटत त्याला अजून संधी मिळायला हवी होती? हार्दिक पांड्याच्या ऐवजी त्याला आधी आणायला पाहिजे होता, कारण हार्दिक पांड्याने स्वतः येऊन काहीच केलं नाही, बॉल खाल्ले, फक्त ऍब्सोल्युटली बॉल खाल्ले, त्याला मारताच येत नव्हतं. हा, पण मी तरी सुद्धा असं म्हणेन की ठीक आहे, ही मूव्ह स्टील इज ओके, बिकॉज ठीक आहे, आज म्हणजे या मॅच मध्ये पर्टिक्युलरली हार्दिक पांड्याला जरी जमलं नसेल, तरी असं नाही की हार्दिक पांड्याने कुठल्याच मॅच मध्ये परफॉर्म नाही केलेलं. हा, एक ऑब्व्हियसली नाही, म्हणजे तोही 200च्या स्ट्राईक रेटने खेळू शकतो आणि तो खेळलेला आहे. नक्कीच खेळू, कॅपॅबिलिटी आहेतच ना, देर इज नो डाऊट. आणि त्यांनी ते दाखवून दिलंय क्षणोक्षणी. आणि आपण म्हणतोच ना, हार्दिक पांड्यासारखा ऑलराऊंडर इट्स लाईक वन्स इन अ जनरेशन. तो आहेच, तो प्रश्नच नाही. फक्त ना एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे हार्दिक पांड्याला, आणि आय थिंक ती बाकीच्या टीमनी पण ऑब्झर्व केली आहे. काल हार्दिक पांड्याला सगळे बॉल स्लोअर बाउन्सर टाकत होते, जे त्याला मारायला जमत नव्हतं. येस, अजिबात जमत नव्हतं. आणि ते आधी पण मी बरेचदा नोटीस केलंय की त्याला बाउन्सर अचानक आला सरप्राइझिंगली की तो मोस्टली आउट होतो. बरोबर. टॉप एज लागून कॅच जातो त्याचा. काल तोच प्रयत्न होता पंजाबचा, आणि त्यामुळे हार्दिक पांड्या त्या स्ट्राईक रेटने खेळू शकला नव्हता. बरोबर. माझं म्हणणं हेच होतं की त्यांची कॅपॅबिलिटी आहे, यात काहीच डाऊट नाही. पण आता जर एक प्लेअर तुला फॉर्म मध्ये दिसतोय, जो व्यवस्थित बॉल हिट करतोय, आणि एवढ्या रन काहीतरी 30 बॉल मध्ये 70-71 रन केला त्यांनी मागच्या मॅचला, तर तो जर फॉर्म मध्ये असेल, तर त्याला जास्तीत जास्त त्याच्या फॉर्मचा उपयोग करून घेणं ही कॅप्टनची जबाबदारी. म्हणजे या बाबतीत नाही, ते तर मी म्हणजे अग्रीच करतो. आणि याबद्दल आपण मागच्या मॅचच्या वेळेला पण, म्हणजे आरसीबीच्या वेळेला पण बोललो होतो की जर तुझा एकमेव प्लेअर असा मला दिसतोय, म्हणजे स्वतः हार्दिक पांड्या थोडाफार प्रमाणात, रायन रिकल्टन म्हणू शकतो. आता कालचं एक्सेप्शनल केस होती की त्याचं नाही बसलं आणि त्यांनी बॉल खूप वाया घालवले, विच इज नॉट द केस युजली, तो खेळतो चांगला. म्हणजे रायन, हार्दिक आणि रदरफोर्ड हे तिघच आता आहेत की जे जरा फॉर्म मध्ये दिसत आहेत आणि ज्यांच्या बॅटने रन होत आहेत. आणि काल जे चेंज झाला त्या बाबतीत क्विंटन डिकॉक खेळला आणि नमन धीर पण खेळू शकतो, त्याने प्रूव्ह केलं. नमन धीर आणि क्विंटन डिकॉकची जी पार्टनरशिप होती ती ऍक्च्युअली रिवायव्हिंग होती. अनफॉर्च्युनेटली ती जर अजून कंटिन्यू झाली असती ना, तर मुंबई नक्कीच 220 पर्यंत पोहोचली असती असं मला वाटतं, कारण नंतर परत विकेट्स गेल्या आणि स्लो डाऊन झाले सगळे. राईट. म्हणजे ऑफकोर्स, म्हणजे आता हे तर आपण म्हणू शकतो की ती जर पार्टनरशिप टिकली असती तर म्हणजे रन रेट वाढला असता आणि रन चांगले झाले असते. पण ते नसतं झालं ना, तरी सुद्धा रन वाढले असते. आणि
थोडंसं आपण म्हणजे ठीक आहे, हार्दिक पांड्याला म्हणजे थोडा प्रॉब्लेम होत होता हे नक्कीच आहे. पण 17.3 ओव्हरला तो आउट झालाय, म्हणजे 17व्या-18व्या हो. ओव्हरमध्ये तो आउट झालाय आणि 220 तरी सुद्धा झाले असते. बट ऑल द क्रेडिट गोज टू पंजाब द bowlers. कॅच, श्रेयस अय्यरचा कॅच. अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल कॅच. मी तरी सुद्धा म्हणतो की तरी सुद्धा हार्दिक पांड्याने 220 पर्यंत नेऊ शकला असता. ठीक आहे, तो थोडासा सुरुवातीचा पिरियड स्ट्रगल करत होता. तो जेवढे बॉल खेळला, 12 बॉल खेळला, पण एवढी कॅपॅसिटी त्याच्यात नक्कीच आहे की तो उरलेल्या 12 बॉलमध्ये परत 20-22 रन 25 रन करू शकला नक्कीच असता. नक्कीच. आणि ती सुद्धा 6 होती. म्हणजे ती जर आता आपण सिक्सच होती. ती 6च होती. 12 बॉलमध्ये हा. 14 बघतोय आपण, पण ते 12 बॉलमध्ये 18 असतील, सॉरी 20 असतील, 20 असतील. सो क्रेडिट गोज टू श्रेयस अय्यर. त्याने जो इन्सेन कॅच पकडलाय म्हणजे तू सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा बसले होते मागे, त्यांचे रिॲक्शन पाहिलीस का? हो 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 हो. आणि अनबिलिव्हेबल. आणि कालचं परफॉर्मन्स आणि कालपर्यंतचा श्रेयस अय्यरचा परफॉर्मन्स क्लिअरली मोठ्याने ओरडून सांगतोय की आयदर तुम्ही सूर्याला किंवा तुम्ही तिलक वर्मा किंवा सूर्या या दोघांपैकी कोणाला तरी एकाला बसवून इंडियन टीम मध्ये श्रेयस अय्यरसाठी जागा करा, नो मॅटर व्हॉट. ऍक्च्युली स्ट्रेट स्वॉप आहे, माहितीये का तुला? सूर्यकुमार यादव टू श्रेयस अय्यर. श्रेयसनी कितीतरी वेळा प्रूव्ह केलंय ही इज अ व्हेरी कॅपेबल कॅप्टन. येस ही इज अ डॅम गुड कॅप्टन. दिल्लीचा कॅप्टन होता तेव्हा दिल्लीला फायनलला आणून ठेवलं होतं. एक्झॅक्टली. केकेआरचा कॅप्टन होता तेव्हा केकेआर जिंकली होती. मुंबईचा आपला पंजाबचा कॅप्टन होता पंजाबचा मागच्या कॅप्टन फायनलला वेळेला, आला होता परत. आणि याही वेळेला त्याचं म्हणजे याही हो, सीझनला yes. त्याचा परफॉर्मन्स इज नेक्स्ट लेवल. ऍब्सोल्युटली. त्याचं So- डेडिकेशन आणि सगळंच. अनलाईक सूर्यकुमार यादव, ही इज अ प्रूव्हन कॅप्टन. येस ही इज अ प्रूव्हन कॅप्टन. आणि त्याच्यात ना म्हणजे आता सूर्यकुमारनी वर्ल्ड कप जिंकून दिलाय, सो ही ऑल्सो इज अ प्रूव्हन कॅप्टन. पण हा म्हणजे भारताची कॅप्टन्सी क्रेडेन्शियल्स मिळायच्या आधी यांनी प्रूव्ह केलंय की इज अ गुड कॅप्टन अय्यर. येस अय्यर इज अ गुड कॅप्टन. आणि मी ना अजून एक ऑब्झर्व केलंय श्रेयस अय्यरच्या बाबतीत की त्याच्या त्या खेळण्यामध्ये ती भूक दिसते रे, ते हंगर दिसतं की म्हणजे असं नाही की मी कॅप्टन आहे तर मी आता खेळलो फरक नाही पडत, बाकी माझी टीम खेळते ना, असं नाहीये. म्हणजे ही इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ लिडिंग फ्रॉम द फ्रंट, जे रोहित शर्माचं दिसायचं ना. कॅप्टन असताना त्याच्या स्वतःच्या परफॉर्मन्सवर त्याने कधी फरक नाही पडू दिला किंवा त्याच्या इम्पॅक्टने कधीच फरक नाही पडला. उलट जेव्हा रोहित शर्मा कॅप्टन्सी त्याने घेतलीये तेव्हा त्याने लिडिंग फ्रॉम द फ्रंटच ट्राय केले. हा, त्या ट्राय मध्ये कधी तुम्ही फेल होऊ शकता, पण तो ट्राय प्रत्येक मॅच मध्ये दिसलाय. सी ऍज अ कॅप्टन तुम्ही पहिली जबाबदारी जर तुम्ही घेत असाल तर दॅट इज द बेस्ट थिंग. दॅट इज द गुड एक्झाम्पल यू आर सेटिंग. एक्झॅक्टली, यू आर लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि एक्झॅक्टली अय्यर हॅज समथिंग टू प्रूव्ह. त्याला स्वतःला कोणालाच कळत नाही की तू का नाहीये भारताच्या 2020च्या टीममध्ये. त्यांनी एवढे चांगले परफॉर्मन्सेस दिलेत, बट स्टील ही इज आउट ऑफ द टीम. एक्झॅक्टली. आणि म्हणजे ठीक आहे, आता लास्ट T20 टीम मध्ये आपण असं म्हणू शकतो की स्टॅट्स असे होते सूर्याचे की तुम्ही त्याला कसं काय काढणार, किंवा त्याचा वर्ल्ड कपला यायच्या आधीचा परफॉर्मन्स, म्हणजे जी न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेची सिरीज आली होती त्यात त्याचा परफॉर्मन्स पण चांगला होता. म्हणजे त्यात त्यांनी तो खेळला पण चांगला होता सूर्या. त्याच्यामुळे हे थोडंसं डिसिजन कठीण होतं. आणि अगेन सांगू का, एक गोष्ट ना ऑब्झर्व केली, 2024चा वर्ल्ड कप आपण जिंकलो ना, त्या वर्ल्ड कप नंतर सडनली 2020 गेम खूप फास्ट झाला. हो, आणि म्हणजे त्यानंतर तू पाहिलं असेल 250 रन्स होण्याचं प्रमाण किती वाढलंय. बरोबर. मेनली इंडियाकडनं, की किती पटीने आपल्याकडनंच 250 किती वेळा तरी आपण रीच केले. बरोबर. ह्या फास्ट चेंज मध्ये समहाऊ काही प्लेयर्स मागे राहिलेत. एक्झॅक्टली. एक्झाम्पल सूर्यकुमार यादव. येस. आणि IPLच्या इव्हन चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, त्यांचा हे काय आहे प्लेयर्स रिटेन करण्याचा क्रायटेरिया, की जे लॉयल आहेत, एवढे वर्ष टीमसाठी परफॉर्म केले. पण आता ते एवढे वर्ष असल्यामुळे दे आर लिटिल ओल्ड. दिस इज अ टाइम फॉर यंगस्टर्स. सूर्यवंशी, नंतर जयस्वाल, आयुष म्हात्रे यासारखे यंग प्लेयर्स तुम्हाला दाखवत आहेत हाऊ इट्स डन नाव.
सो Yes. तुम्ही जर तुमच्या ओल्ड प्लेयर्सना जर धरून बसणार असाल तर हे असंच होईल असं मला वाटतं. हो, आणि थोडस ना मी नाही, या एक्सपिरियन्स पाहिजे. येस अग्री, एक्सपिरियन्स पाहिजेच, पण एक्सपिरियन्स 1-2 प्लेयर सोडले तर तुमच्याकडे यंगस्टर्स पाहिजे जे तुम्हाला 200-250च्या स्ट्राईक रेटनी मॅच स्कोर करतील. बरे ते अगदी. 5 बॉलमध्ये 13 रन असोत किंवा मग 20 बॉलमध्ये 45-50 रन असो. ऍब्सोल्युटली ते पाहिजे. हा, ऍब्सोल्युटली. आणि म्हणजे अगदी मान्य आहे मला. आणि म्हणजे हे कुठेतरी ना, आय थिंक आय शुड गिव्ह दॅट क्रेडिट टू गौतम गंभीर एज वेल, की त्याने म्हणजे त्याच्या कोचिंगमध्ये प्रत्येक, तुला पण मान्य असेल की बरेचसे आताचे प्लेयर्स म्हणजे रोहित शर्मा म्हण, विराट कोहली म्हण, हे बरेचसे प्लेयर्स असं म्हणतात बघ की आम्ही 83चा वर्ल्ड कप जर बघितला नसता किंवा आपण तो जो जिंकलो नसतो तर तो जो चेंज आहे तो आला नसता, तो ऍटिट्यूड बदलला नसता, आणि मग ते 2011 मध्ये तो परफॉर्मन्स वगैरे वगैरे वगैरे. पण मी सेम म्हणतो की आत्ताचा वर्ल्ड कप वॉज अ व्हेरी ग्रेट एक्झाम्पल सेट बाय गौतम गंभीर अँड द टीम की हे असंच खेळायचं, मला हाच absolutely. गेम हवाय. आणि कुठेतरी तो वर्ल्ड कप ज्या ज्या यंगस्टर्सने फॉलो केला त्यांना तो फॉर्म्युला मिळाला की जर मला आता इंडिया टीम मध्ये जर जागा हवी असेल तर मला याच पद्धतीने याच फॉर्मॅटने खेळायला लागेल. आणि मला आधीच्या एक्झाम्पल वरून मी जज नाही होणार आहे, मी आता नवीन काहीतरी रेकॉर्ड सेट केले पाहिजेत आणि नवीन अजून काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या रेसमध्ये ना थोडंसं हे एज हा फॅक्टर मॅटर करतो. सी नथिंग अगेन्स्ट रोहित शर्मा, म्हणजे गाईज मी पर्सनली सांगतो, मी आता सुद्धा 45 नंबरची जर्सी घालून बसलोय. आय एम अ डाय हार्ड आणि हार्डकोर फॅन ऑफ रोहित शर्मा. पण ज्या दिवशी RR बरोबर मॅच होती आणि ज्या दिवशी ते फटके पडले होते ना सूर्यवंशीकडून, कुठेतरी ना माझं असं झालं होतं की कुठेतरी फर्स्ट इनिंग झाल्यानंतरच एक सबकॉन्शियस माइंडमध्ये मी हरलो होतो. म्हणजे MI ने बॅटिंगची सोडून दिलं होतं, बिकॉज मी स्वतःलाच हा प्रश्न केला होता की कॅन रोहित शर्मा रिअली म्हणजे आन्सर करू शकतो, वैभव सूर्यवंशी सारखी बॅटिंग देऊ शकतो? एक्झॅक्टली. माहित नाही, मे बी देऊ शकेल, नाही माहित नाही, पण कन्सिस्टंटली देऊ शकतो का? एखादी मॅच तशी नक्कीच होऊ शकते की ज्या मॅच मध्ये रोहित शर्मा 200-250 ने, पण प्रत्येक मॅच मध्ये करू शकतो का? माहित नाही. म्हणजे आता मी त्याच्यावर उत्तर नाही देऊ शकत. हा, नाही म्हणजे रोहित शर्माच असं नाही, पण म्हणजे मी जनरल प्लेअर असं करू शकतो का हा प्रश्न आहे मला. राईट. आणि तिथेच का मुंबई फेल होतीये, कारण आता कोणाशी हरलेत बघते, राजस्थान रॉयल्स, RCB, पंजाब किंग्स, या 3 टीम्स त्यांच्या 4 लॉसेस, आय थिंक 4 मॅचेस हरले, बरोबर? ते 4 मधल्या 3 टीम्स या होत्या. आणि त्यांचे स्कोरिंग पाहिलेस तर RCB दरवेळेला 225च्या पलीकडे स्कोर करायचा प्रयत्न करते. बरोबर. राजस्थान रॉयल्स ऍब्सोल्युटली दोघं तुम्हाला सुरुवातीला हाणून पाडतायत. बरोबर. जयस्वाल आणि सूर्यवंशी, इव्हन ध्रुव जुरेल सिंग. बरोबर. आणि तिसरी टीम कुठ पंजाब, तर त्यांची बॅटिंग पण तू पाहिली सुद्धा. प्रभ सिमरन सिंग म्हणजे नॉनशलंटली तो 200च्या स्ट्राईक रेटनी खेळत होता. हो. म्हणजे कळलं पण नाही. मला वाटत होतं की श्रेयस अय्यर मारतोय, त्यांनी काहीतरी 5-6 सिक्स मारल्या श्रेयस अय्यरनी, पण यांनी एवढ्या सिक्सेस न मारता नॉनशलंटच्या. सो असे प्लेयर्स तुमच्याकडे आहेत का जे ते करू शकतात? आणि मला नाही वाटत असे प्लेयर्स नाही. मग मी या बाबतीत डिफर करतो. प्रत्येक मॅच मध्ये असं म्हणतोय. हा, नाही, मी तेच म्हणतोय की आपल्या म्हणजे मुंबई इंडियन्सकडे पण ते प्लेयर आहेत. फक्त हा अप्पर मॅनेजमेंटचा, म्हणजे फक्त याच्यात हार्दिक पांड्या नाही म्हणते मी, याच्यात कोच आणि मॅनेजमेंट स्टाफ आणि हार्दिक पांड्या या सगळ्यांचा मिळून एक डिसिजन असा आहे का की तो रॉबिन मिन्स, जो मयंक किंवा काल हे सगळे यांना चान्स दिला पाहिजे का? आणि जेव्हा तू मोठ्या डिसिजन आणि मोठा चेंज येणार आहे हे जेव्हा म्हणतो ना, तेव्हा ऍक्च्युअली मला हे एक्सपेक्टेड होतं. एक्झॅक्टली सेम मला हे एक्सपेक्टेड होतं. ते ठीक आहे, फेल होते, त्यांना चान्स द्या ना. एक्झॅक्टली, फेल होतील, होऊ देत ना फेल. सी, जेव्हा तुम्हाला ऑन पेपर किंवा जेव्हा तुमचा मोठा डिसिजन असतो ना, तेव्हा सगळ्यांना ओव्हरनाईट सक्सेस नाही मिळत. आणि इट्स ओके की तुमची हा अख्खा सीझन असा जाईल की यार दिला, आम्ही चान्स दिला ना, आम्ही रॉबिन मिन्सला चान्स दिला, आम्ही नवीन प्लेयर्स हे म्हणजे जे 15 मध्ये जे बाहेर बसलेले काहीतरी ऑफकोर्स त्यांच्यात बघितलंय ना. तुमचा ठीक आहे, तुमच्याकडे नमनधीर आहे की तो सुद्धा यंगस्टर आहे, त्याला सुद्धा भूक आहे प्रूव्ह करायचं आहे.
तिलक वर्मा ठीक आहे, त्याला जरी इंडियन टीम मध्ये चान्स मिळाला असेल तरी ही हॅज अ लॉंग वे टू गो, तो सुद्धा करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. एक तुमच्याकडे रदरफोर्ड आहे जो ऑलरेडी प्रूव्ह केलं त्याने, त्याला तुम्ही ठेवू शकता. हार्दिक पांड्या ॲज अ यंग कॅप्टन राहू शकतो. पण बाकी ज्या ज्या नवीन प्लेयर्सना जागा देण्याची गरज होती त्यांना तुम्ही दिलीत का जागा ती, किंवा ते Absolutely. डिझर्व करतात का? आणि मला असं वाटतं की तेवढी रिस्क घ्यायला पाहिजे. आणि ठीक आहे यार, पाहिजेच. एखादा सीझन गेला तर गेला. आणि जे लोक ना, म्हणजे थोडंसं विषयांतर होईल चैतन्य, पण मला असं वाटतं की दिस इज द सेम थिंग व्हॉट चेन्नई इज डुईंग. चेन्नईला माहिती आहे, मी म्हणजे चेन्नईचा लोक थोडं ट्रोल करतायत, चेन्नईच्या बाबतीत धोनी नसण्याने ट्रोल होत आहेत, किंवा 5-5 ट्रॉफी घेणारे काय करतायत. पण चेन्नईने त्या बोल्ड डिसिजन घेतलाय आणि चेन्नईने त्या सगळ्या नवीन प्लेयर्सना खेळायला चान्स दिलाय. आणि चेन्नईला माहितीये की ह्याच्यात कदाचित 1 किंवा 2 सीझन जातील, नाही कदाचित हवा तसा रिझल्ट मिळणार. पण दिस इज द राईट टाइम की जेव्हा ना पूर्ण जुना माल म्हणजे बाजूला काढून नवीन फ्रेश तुम्ही तिथे. बरोबर, ऍब्सोल्युटली आय ऍब्सोल्युटली अग्री की चेन्नईने त्या दिशेने पाऊल उचललेलं आहे. आणि आय ऍक्च्युअली फील बॅड फॉर चेन्नई, कारण आता त्यांच्या बॉलिंगमध्ये इंजुरीजमुळे त्यांना त्यांचे सिलेक्टेड बॉलर्स खेळतात. इव्हन खलील अहमद सुद्धा इज नाउ आउट ऑफ IPL. राईट. सो त्यांचा जो सॉर्ट ऑफ मेन बॉलर होता तो पण आता बाहेर गेला. राईट. हा, तर तो प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे, म्हणून मला वाटतं की त्यात 3 हरलेत आणि 2 जिंकले. पण अदरवाईज चेन्नईची टीम ऍब्सोल्युटली त्यांना रिझल्ट देते ऑलरेडी. बरोबर. हा, सो मुंबई नीड्स टू डू दॅट. आणि Yes. आय थिंक नेक्स्ट इयर मेगा ऑप्शन असेल. सो मुंबई नीड्स टू टेक दोज स्टेप्स. येस. आणि आणि आताच्या सीझन साठी तू म्हणालास तसं बेंचला द्या, बेंच स्ट्रेंथ आहे ती दाखवा, ती टेस्ट करा. Exactly. काय होईल, कदाचित फेल होईल. तुमची जी ऑलरेडी प्लेइंग 11 आहे ती सुद्धा तर फेलच होती ना. एक्झॅक्टली. मग ऍटलिस्ट तुम्ही असं समजा की हा सीझन काही आपण, म्हणजे हा सीझन एक्सपेरिमेंटचा सीझन आहे आणि आता आपण बेंच स्ट्रेंथ आपण टेस्ट करायला पाहिजे. आणि म्हणजे गमतीचा भाग हा आहे चैतन्य, की मुंबई इज द फर्स्ट टीम की ज्यांनी आतापर्यंत एवढ्या सीझनमध्ये, एवढ्या सिरीजमध्ये, आणि माहित नाही आता त्याला रोहित शर्मा जबाबदार आहे नाहीये मला माहित नाही, पण जेव्हा रोहित शर्मा कॅप्टन होता, मुंबई इज द ओनली टीम की ज्यांनी यंगस्टर्सना पुढे आणलं. आणि ह्याचं एक्झाम्पल बुमराह आहे, याचं एक्झाम्पल हार्दिक पांड्या आहे, याचं एक्झाम्पल ईशान किशन आहे, याचं एक्झाम्पल कृणाल पांड्या सुद्धा आहे, याचं एक्झाम्पल म्हणजे एक प्लेयर असा नाहीये जो इंडियन टीम मध्ये आज नाहीये ज्याला मुंबई इंडियनने ग्रूम केलंय, ज्याला कोणी ओळखत नव्हतं. तिलक वर्मा, की ज्याला मी स्वतः स्टँडमध्ये बसून क्रिटिक केलं होतं की हा कोण आहे, ह्याला का घेतलंय. पण मुंबई इज द ओनली टीम की ज्यांनी पहिल्यापासून नवीन प्लेयर्सना चान्स दिलाय. लोकांना माहिती पण नव्हती नावं आणि त्यांनी खेळवलंय, त्यांना ग्रूम केलंय, पुढे आणलंय आणि ते स्टार झाले. सो मुंबई इज नोन फॉर डुईंग दॅट. पण ते या वेळेला असं का करतायत नाही, ऍक्च्युली आता काय झालंय, तू म्हणालास तसं मुंबईने ऍब्सोल्युटली केलंय, नवीन यंग प्लेयर्सना आणलंय. पण त्यांची जी दुसरी पॉलिसी आहे की लॉयल प्लेयर्स जे एवढे वर्ष आहेत त्यांच्या बरोबरच राहणं, ती कुठेतरी आता त्यांना ती त्रास देते. हे यंग प्लेयर्स आता एवढे वर्ष इंडिया खेळलेत आणि प्रोमिनंट झाले, पण आता तुम्हाला जेव्हा यंगस्टर्सची गरज आहे तेव्हा तुम्ही या प्लेयर्सना सोडू शकत नाही, असं मला नाही वाटत चैतन्य. नाही, म्हणजे मी सोडून द्या असं म्हणतच नाही, पण तुम्ही यंगस्टर्सना पण चान्स द्या. जर तुम्ही तुमच्या बघ ना, तुझ्या प्लेइंग 11 मध्ये आता कोण, नमनदीप सोडलं तर कोण यंगस्टर खेळतोय मला सांग. हा, नाही, पण मी तरी सुद्धा काउंटर करेन या पॉइंटला. रिझन बिंग, या आधी पण मुंबई इंडियन लॉयल्टीला रिवॉर्ड करत होते, असं नाहीये की या वर्षी करते, पण तरी सुद्धा स्टार त्यांनी आणले. म्हणजे मी म्हणत नाही की 11च्या 11 नवीन प्लेअर आणा, 2-3 नवीन प्लेअर आणा की ज्यांना आम्ही ऐकलेलं नाहीये, ज्यांचा नाही आम्ही बघितलेला परफॉर्मन्स, त्यांना चान्स तर द्या. नाही, बरोबर आहे तुझं. मी यासाठी आत्ताच्या हा इश्यू उचलला लॉयल्टीचा, बिकॉज T20 क्रिकेट आता एवढं फास्ट चेंज होत आहे. सो समहाऊ लॉयल्टी शुड टेक अ बॅक सीट. तुम्ही यंगस्टर्सना अजून चान्स द्या. आणि फ्रँकली आणि थोड्या हार्श शब्दामध्ये, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर जोपर्यंत टीम मध्ये आहेत तोपर्यंत मुंबई त्यांचं भाग्य पलटवू शकेल. मलाही नाही वाटत. आणि मला खरं म्हणजे ऑनेस्टली वाटलं होतं की अश्वनी कुमारला चान्स मिळेल. एक्झॅक्टली. अँड आय एम सरप्राइज टू सी की त्याला चान्स नाही मिळते. कॉर्बिन बॉशला तुम्ही टीम मध्ये घेतलंय, ज्याला एकही बॉल देत नाहीये. तो जो मयंक रावत आहे त्याला तुम्ही बॅटिंगला घेतलंय. आणा ना वरती, नंबर 3 ला आणा, काय होईल. सूर्यासारखा तो पहिल्या बॉलला आउट होईल.
त्याला नाही, द्या exactly. तर चान्स तर द्या, त्याला प्रूव्ह करायला तर चान्स द्या. चला त्याला बॅटिंग मध्ये तुम्ही चान्स नाही दिला किंवा येऊ नाही शकला त्याचा चान्स. तो जर ऑलराऊंडर आहे, एक तर ओव्हर द्या, काय होईल? तो 15च्या Exactly. इकॉनॉमीने, 18च्या 20च्या इकॉनॉमीने मार्क. तुमचं दीपक चार पहिल्याच ओव्हरला 22 रन देतोय. अरे म्हणजे मला समजतच नाही, मुंबई एवढी घाबरते का? नवीन टीम, नवीन Actually, प्लेयर्सला म्हणजे चान्स द्यायला घाबरते का? समहाव एवढे वर्ष त्यांचं जे चाललंय, महिला जयवर्धने त्यांचा कोच आहे, जो एवढे वर्ष त्यांच्याकडे चाललाय आणि ही हॅज गिव्हन द रिझल्ट टू देम. पण एक्झॅक्टली. काल मला बोलताना आश्चर्य वाटलं, तो मॅचच्या मध्ये इंटरव्ह्यूज होतात हा. ना साईडला बाउंड्रीच्या बाहेर, तेव्हा त्याच्याशी बोलत होता कमेंटेटर की काय वाटतं, म्हणजे आय थिंक तेव्हा 2 विकेट गेल्या होत्या मुंबईच्या आणि तेव्हा त्याच्याशी बोलत होता तो, ही पार्टनरशिप बिल्ड होत होती तेव्हा. Right, की काय right. वाटतं किती स्कोर आयडियल आहे या पिचवर वगैरे. तर त्याचं म्हणणं होतं 180-190 पुरेसा आहे या पिचवर. म्हणजे आय वॉज व्हेरी सरप्राईज की अरे बापरे. कॅन यू से दॅट. मग म्हणजे ह्याचा अर्थ थिंकिंग हा. थिंक टँक मध्येच प्रॉब्लेम. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी सॅटिस्फाईड असाल या स्कोरनी, तर मग काय प्रॉब्लेम तिकडेच आहे. नाही, आणि तुम्ही ठीक आहे, म्हणजे मी तरी सुद्धा मी म्हणतो की 180-190 तरी सुद्धा इज नॉट अ बॅड स्कोर ऍट ऑल. आणि मी हे मानायला पण तयार नाहीये की तो म्हणजे बॅड स्कोर आहे किंवा तो चांगला स्कोर नाही. नाही, it's पण not a तशी bad तुमची score, पण- बॉलिंग आहे का? हा, हे पण बघा ना, बुमरा सारखा Exactly. वर्ल्ड क्लास बॉलरला एकही विकेट मिळत नाहीये. तिथेच तुम्ही नव्हता मार समजून घ्यायला खाल्ला. पाहिजे की म्हणजे काय हालत आहे आता मुंबईच्या बॉलिंगची. एक्झॅक्टली. आणि अनफॉर्च्युनेटली तो आता मार पण खायला लागलाय. हा, म्हणजे तो मार खायला लागलाय म्हणजे कदाचित त्याचं ते फ्रस्ट्रेशन असेल की असेल. त्याला विकेट नाही मिळत आहे आणि त्यामुळे तो खूप जास्त एक्सपेरिमेंट करतोय. आय डोंट नो. बुमरा कॅन टेल की बुमरा काय करतोय बॉलिंग. हो, yes. सो बट कुठेतरी असं वाटतंय का चैतन्य की जो मुंबईचा इतक्या वर्षांचा फॉर्म्युला होता ना, म्हणजे ज्यांना माहित नाहीये त्यांना हे मी सांगायला आवडेल मला की मुंबईचं जे स्काउटिंग टीम होती ना मुंबईची, त्याच्यामुळे मुंबईला सक्सेस मिळाला. अँड लेट्स म्हणजे कोणीच हे त्याला डिनाय नाही करू शकत. मुंबईची टीम, मुंबईचे ओनर्स, मुंबईचे कोचिंग स्टाफ, नॉट ॲट ऑल. ज्या अपर अथॉरिटीचं हे डोकं होतं की अशा लोकांना शोधून काढा जे तुम्हाला रणजीमध्ये दिसणार नाहीत, जे तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत, पण त्यांच्यात फायर पॉवर आहे आणि त्यांच्यात कॅपॅसिटी आहे. अशा विचित्र ऍक्शन मध्ये बुमराला त्यांनी शोधलं, जो रणजीमध्ये कुठेच नव्हता, जो कुठल्याही सय्यद मुश्ताक अली किंवा कुठल्याही याच्यात नव्हता, पण लोकल टुर्नामेंट खेळणारा हार्दिक पांड्या त्यांनी शोधून काढला. सो त्यांनी अशा प्लेयर्सना शोधून आणलंय, जे म्हणजे पोलार्ड कुठल्या तरी कॅरेबियन लीग मध्ये खेळत होता, तो वेस्ट इंडिजच्या टीमचा पण पार्ट नव्हता, पण त्यांनी तिथून टॅलेंट शोधलं, ओळखलं, त्याला आणलं. हा फॉर्म्युला तुला असं वाटतंय का की बाकी सगळ्या टीम्सने ओळखला? वेळ लागला, त्या टीम्सना ओळखायला वेळ लागला, बरेच वर्ष गेली, पण त्यांना आता कुठे जाऊन कळलं मागच्या 1-2 वर्षात की आपण फक्त रणजी आणि फक्त डोमेस्टिक क्रिकेटवर नाही, तर आपण आत जाऊन डीप मध्ये जाऊन बघितलं पाहिजे की कोण प्लेअर कसे खेळतात आणि त्यांना वर आणलं पाहिजे आणि त्यांना चान्स दिला पाहिजे, ज्याचा रिझल्ट प्रभसिमरन किंवा हे प्रियांचार्या म्हण किंवा देवदत्त पडिक्कल म्हण किंवा असे प्लेयर्स आहेत जे मिळत आहेत बाकीच्या टीमला. आणि स्वतः मुंबई इंडियन हा फॉर्म्युला विसर, ज्यांनी सगळ्यांना फॉर्म्युला दिला. समहाव तेच तुला म्हणलं ना, इधर स्काउटिंग हॅज फेल्ड, की ज्यांना मिळत नाहीयेत तसे प्लेयर्स किंवा ते शोधू शकत नाहीयेत, किंवा मग ते तुला म्हणलं मी तसं लॉयल्टीच्या ह्याच्यावरती एवढे हे झालेत की त्यांना आता जागा नाहीये टीम मध्ये की काढू कोणाला मी यांना घ्यायचं. हा, म्हणजे रिवॉर्डिंग द लॉयल्टी टू मच. एक्झॅक्टली. सो म्हणजे इवन म्हणजे आय डोंट हॅव एनी हार्ड फिलिंग्स, पण इवन तुम्ही चेन्नईमध्ये सुद्धा धोनी इज कीपिंग 1 प्लेस बुक्ड फॉर हिम, आणि त्याच्या जागी कितीतरी यंगस्टर्सना चान्स मिळू शकला असता. हा, म्हणजे असं नाहीये की चेन्नईला जिंकवून देतोय बऱ्याच मॅचेस किंवा खूप मोठा डिफरन्स करतोय. हा, त्याचा एक्सपिरियन्स इज इनव्हॅल्युएबल, आय डोंट डिनाय दॅट. राईट. ऍट वन पॉइंट तुम्ही टीमचा विचार करून एक बॅकफूट घेतला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि पण तरी मी एका पॉइंटला असं म्हणेन की धोनी चल एक प्लेस खातोय ना, ती एक जागा तो खातोय. आणि मी तरी सुद्धा हे म्हणेन ना की चैतन्य, जेव्हापासून म्हणजे जरी धोनी तू म्हणतोयस, पण तरी त्याच्या बॅटिंगने तो परफॉर्मन्स देतोय. तो
4च बॉल खेळत असेल, 5च बॉल खेळत असेल. एक्झॅक्टली माझा तोच प्रॉब्लेम आहे की तू म्हणजे आता तर कॅप्टन नाही आहे तो, पण आता आय थिंक गेला का त्याच्या आदल्या वर्षीपर्यंत तो कॅप्टन होता. हा. सो वेन यू आर अ कॅप्टन यू नीड टू टेक रिस्पॉन्सिबिलिटीज. मे बी तो स्वतःच्या फिटनेसवर एवढा कॉन्फिडंट नाहीये की तो 20 पेक्षा जास्त बॉल खेळू शकेल भारतीकडे, त्यामुळे तो खूप एवढा खाली येत होता 8व्या-9व्या नंबर. राईट. सो हा तोच माझा एक प्रॉब्लेम आहे की इफ यू आर अ कॅप्टन यू नीड टू टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि तुम्ही पुढे येऊन जर तुम्ही 8व्या-9व्या नंबरवर येऊन जर तेवढं चांगली बॅटिंग करू शकता तर तुम्ही आधी येऊन इम्पॅक्ट क्रिएट. एक्झॅक्टली. सो हा माझा पॉईंट काय की लॉयल्टी तुम्ही जेव्हा अवॉर्ड करताय ना तेव्हा टीमचा पण विचार केला पाहिजे, नुसत्या प्लेयर्सच्या समोर लॉयल्टीचा विचार नाही करता. राईट. जर टीमच स्ट्रगल करत असेल तर काय अर्थ आहे. या सो थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही आता की हे सगळं आपण जे काही बोलतोय, जे काही अनालिसिस करतोय, आय एम शुअर की कुठेतरी हार्दिक पांड्या म्हण किंवा त्या मॅनेजमेंटमध्ये पण हे एक ना म्हणजे दोन्ही माइंड चालू असतील की हे करायचं नाही करायचं, द्यायचा का नाही द्यायचा, ह्या थोडं तरी द्विधा मनस्थितीत मुंबई इंडियन्स दिसतंय मॅनेजमेंट आतापर्यंत. अजून एक द्विधा मनस्थिती आहे त्यांच्या समोर की रिकल्टन का डिकॉक का दोघंही. नाही, मी तर म्हणतो की रिकल्टन आणि डिकॉक ह्यापेक्षा खूप मोठा प्रश्न आहे की जो आज आपण डिस्कस केला. आणि मला असं वाटतं मुंबईने थोडासा म्हणजे आता परत माहीत नाही, थोडंसं बोल्ड पाऊल घेऊन ना रिझल्टला न घाबरता मला असं वाटतं की ह्यांनी हा बोल्ड डिसिजन घ्यावा. इट्स नॉट अबाउट रिकल्टन ऑर डिकॉक, इट्स अबाउट द एंटायर टीम स्ट्रक्चर. तुम्ही दोघांना खेळवा किंवा कोणालाही नका खेळवू किंवा काही करा, दॅट इज नॉट द क्वेश्चन. पण मला असं वाटतं मुंबईने आता ते बोल्ड पाऊल उचललं पाहिजे. ऑफकोर्स त्यांना कदाचित नावं ठेवली जातील काही फॅन्स कडून मुंबई इंडियन्सच्या, पण मला असं वाटतं की आता ह्या पॉइंट पासून आयदर मुंबई परत जे करत आले ते करेल की आता ते खूप सिरियसली खेळतील, सगळे एक्सेप्शनल काहीतरी घेऊन येतील आणि तरी सुद्धा ते कदाचित प्ले ऑफ मध्ये जातील, किंवा ते पूर्णपणे तो फ्लॉप होईल हा शो MIचा. पण मला आता हे बघण्यात जास्त इंटरेस्टेड आहे की MIचा थिंक टँक विचार कुठल्या पद्धतीने करतो. सो बघूया आता म्हणजे. आणि आता म्हणजे पुढची मॅच गुजरात टायटन्सची. मी ऍक्च्युली बघत होतो मुंबईच्या पुढच्या मॅचेस कोणाकोणाशी आहेत, तर अनफॉर्च्युनेटली मुंबई, पंजाब, राजस्थान आणि RCB तिघांची अजून एक मॅच खेळणार आहे. दॅट्स अ गुड थिंग. हा बेबी. म्हणजे मला खरंच असं वाटतं चैतन्य की कुठलीच टीम ना ही तर ह्या टीम बरोबर तर जिंकू शकतो रे, अशा टीम बरोबर खेळून पॉइंट्स मिळवून काहीच अर्थ नाही. ते ऍब्सोल्युटली ते बरोबरच आहे. हा म्हणजे पुढे तुम्ही प्लेऑफ्सला गेलात, समहाव पोहोचलात तर तोंडावरच पडाल बेसिकली. हा म्हणजे ते तसंच आहे ना रे की म्हणजे जेव्हा तुमची टीम इंडिया खेळते तुम्ही पाकिस्तान बरोबर जिंकून कॉलर वर करून काही उपयोग नाही, कारण ती बकवासच टीम. म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड अशा टीमला, इंग्लंड ह्या टीमला, सेना कंट्रीजला जेव्हा तुम्ही हरवता आणि ते चांगल्या मार्जिनने, तर आम्ही म्हणू शकतो की हा यार इंडियाची टीम वेगळ्याच लेवलला खेळते. सो सेम विथ MI की MIने बाकी कुठल्या तरी KKRला जी हरवलंय ते त्यांच्या बरोबर ती परफॉर्मन्स चांगला ठेवून काही कोणाचं भलं उडत नाही. RR बरोबरच मॅच झाली पाहिजे, RCB बरोबरच झाली पाहिजे, टफ पेपरच आले पाहिजे, तेव्हाच ते मॅनेजमेंट विचार करणार. हा म्हणजे जर टफ मॅचेस होऊन जर रिझल्ट मिळत असतील तर खूप कॉन्फिडन्स वाढेल. एक्झॅक्टली मुंबईचा, आणि नंतर पुढच्या मॅचेस मध्ये रिफ्लेक्ट होईल तो. येस यू आर राईट. सो आता पुढची मॅच मी म्हणत होतो तसं गुजरात टायटन्सची आहे. आय थिंक 20 एप्रिलला GT बरोबर. सो गुजरातची टीम तशी काही ग्रेट फॉर्म मध्ये नाहीये, म्हणजे चांगले खेळतात ते, फक्त रिझल्ट नाहीये त्यांच्या बरोबर तसे. सो आता त्यांना हे करायला पाहिजे मुंबईला की काय, तुम्हाला जेव्हा टर्न अराउंड करायचा असतो तेव्हा आय गेस मला वाटतं की थोडासा सोपा पेपर हवा आणि तो GT आणि त्याच्यानंतर लगेच CSK असा आहे. सो आता तसं जर मुंबई करू शकत असेल तर येस. तुला काय वाटतं टीम मध्ये काय आता चेंजेस तुला एक्सपेक्टेड आहे? मला खरंच एक्सपेक्टेड आहे की कमीत कमी 3 ते 4 तरी मिनिमम, म्हणजे 2 बॉलर आणि 2 बॅट्समन हे नवीन टीम मध्ये दिसावेत. अश्वनी कुमारला चान्स मागच्या वेळेला
नाईलाज स्कोअर मिळाला होता, पण त्याने प्रूव्ह करून दाखवलं, तर त्याला परत चान्स मिळाला पाहिजे. आणि दीपक चहर आणि म्हणजे बस आता म्हणजे बस झालं, खूप खूप Yes. ट्रस्ट नाही. ठेवून दाखवला ना, त्याचा बॉल स्विंग होतोय म्हणजे तो हा एक्झॅक्टली. मी काल बाबांना म्हणलं म्हणजे की चला दीपकची लास्ट IPL आहे, मला वाटत नाही त्याला परत चान्स मिळेल. सो ते हा तो म्हणजे एक आहे. नंतर अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की रहाणेची पण ही लास्ट IPL आहे. येस Because येस ही इज नॉट गिव्हिंग एनिथिंग टू देम. आणि सो असे प्लेयर्स आहेतच. आणि दीपक चर्च बघ, दीपक चर्चच्या त्यांच्याकडे कोण, अश्विनी कुमार आहे घ्यायला. अश्विनी कुमार हा. आहे, आता त्यांच्याकडे कॉर्बिन एक बॉश अजून तुम्ही कोण- घेतलात पण त्याला खेळवलं नाही, सो हा, त्यालाही एक चान्स exactly. द्यायला पाहिजे. अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, हार्दिक पांड्या आणि बुमराह हे 4 तुमच्याकडे पेसर आहेत. तुम्ही ते मेंटेन करा. आणि चल कालचंच एक्झाम्पल परत घेऊया, दिलीत ना तुम्ही अल्ला गझनफरला बॉलिंग आणि करून दाखवलं ना त्याने. ठीक आहे, Yes, त्यालाही yes. मार पडला असेल, पण तरी त्याने तो फार नाही, हा. परफॉर्मन्स दाखवला यार. त्याने घेतल्या विकेट ज्या इम्पॉर्टंट होत्या. Yes, yes. सो परत तुम्ही जर त्याला पहिल्या मॅचच्या, आणि आपण पहिल्या मॅचच्या वेळेला पण बोललो होतो बघ, KKRच्या वेळेला हो. त्याला चान्स मिळाला होता आणि त्याने मार खाल्ला होता काहीतरी 40-45 रन. बरोबर. पण तेव्हाही मी बोललो होतो यार ठीक आहे यार, तो पहिली यंग match. बॉलर आहे, Yes, तो yes. 20 वर्षाचा म्हणजे मुलगा आहे, त्याने मार खाल्ला पहिल्या मॅच मध्ये, तर काय ठीक आहे, त्याला द्या चान्स, त्याला त्याच्याकडून Yes. होईल. तो तुम्ही त्याला काहीतरी बघूनच घेतलेत ना मध्ये. बरोबर. सो यू आर ॲब्सोल्युटली राईट. सो मला काय एक्सपेक्टेड आहे की दीपक चहर आणि शार्दूल ठाकूरच्या ऐवजी हा यावा, अश्विनी कुमार यावा. आणि अजून एक प्लेअर एक्सपेक्टेड आहे. आय एम नॉट शुअर हू कॅन कम इन फॉर देम. बट मी पटकन MI ची जरा टीम बघतो, हा. सो मे बी त्याच्यामुळे मी जास्त चांगलं कमेंट करू शकेन या गोष्टीवर. हा ओके. सो बेसिकली विल जॅक्सचं अजून माहिती नाहीये की विल जॅक्स नाही, काय, he's अजून not- काही still not न्यूज available. माहित नाहीये. वी डोंट नो हाऊ मयंक रावत इज प्लेइंग. कॉर्बिन बॉशला तुम्ही अजूनही म्हणजे त्याला खेळवलं नाहीये म्हणावं तसं. अंकोलेकर बद्दल खूप ऐकलंय पण माहित नाही, त्यालाही चान्स नाही He's, मिळालेला. तो विथड्रॉन आहे IPL मधून. आय सी. हो का? अच्छा अच्छा ओके ओके. सो दानिश मालेवार बद्दल माहिती नाहीये. राज अंगद बावाबद्दल actually- खूप ऐकलं होतं की राज अंगद ऐकलंय. बावा खूप जबरदस्त बॅटिंग वगैरे करतोय. रॉबिन मिल्सचं हा. मागच्या वर्षी त्यांनी असं काही प्रमोट केलं होतं त्याला की रॉबिन मिल्स म्हणजे तुमचा काहीतरी वेगळाच लेवलचा एक बॅट्समन येतोय. अगेन सो So- मागच्या IPL ला त्याला चान्स दिला, तो नाही करू शकला, विच इज ओके यार. कोण पहिल्या IPL पासून लगेच स्टार होतो? कधी कधी नाही होत, Actually. कधी तो सूर नाही लागत पहिल्या आय वुड से की त्याला चान्स मिळाला पाहिजे. सो मे बी सूर्यकुमार यादवच्या ऐवजी. म्हणजे आहे, रघु शर्मा आहे, मोहम्मद इजहार आहे, आहेत ना प्लेयर्स आहेत मुंबईकडे. पण तो मोहम्मद इजहार बद्दल पण मी खूप ऐकलंय की तो बिहारचा प्लेअर आहे आणि चांगला प्लेअर आहे एकदम वगैरे, असं म्हणजे फास्ट बॉलर आहे मोहम्मद इजहार. बट डोंट नो आता काय मुंबई सो दे हॅव ऑप्शन्स. सो या दे हॅव ऑप्शन्स. ते करू. आणि मार तर दीपक चहर पण खातोय, मार तर शार्दुल ठाकूर पण खातोय, तर ह्यांना मार Exactly. खाऊन शिकू द्या. पण ऍटलीस्ट यांच्याकडे चान्स तर आहे पुढे प्रूव्ह करायचा स्वतःला. भूक तर आहे यांच्यात की मी प्रूव्ह केलं तर कुठेतरी मला मे बी टीम इंडियामध्ये चान्स मिळेल, किंवा मला पुन्हा बरोबर. पुढच्या वर्षी ऑप्शन चांगलं मिळेल, मला चांगल्या टीम मध्ये किंवा MI मध्ये रिटेन होता येईल. त्यांना Exactly. ऍटलीस्ट तू जसं श्रेयस अय्यरचं बोललास की त्याला ही हॅज समथिंग टू प्रूव्ह, तसंच हे यंगस्टर्स हॅव समथिंग टू प्रूव्ह. त्यांना काहीतरी पुढे आहे भविष्य. बरोबर. सो सो येस, दे हॅव ऑप्शन्स. आणि आता आय होप परत हार्दिक पांड्या बोललाय काल पण की काहीतरी मोठे डिसिजन्स, हार्ड डिसिजन्स घ्यायला लागतील. सो आय होप म्हणजे मी आता काहीतरी decisions चैतन्य हे बघ, मी घेतले हात जोडले आणि मी आता मी ही प्रार्थना करतो ज्या MI फॅन, आणि मी हे हार्दिक पांड्यासाठी नाही, मी हे MI फॅन्ससाठी आहे. ज्यांना वाईट वाटायचं त्यांना वाटू दे, पण तुमच्या काही फेवरेट प्लेयर्सना तिथे तुम्हाला नाही बघता आलं तरी इट्स ओके. बट माझी ही कळकळीची विनंती आहे ॲज अ MI हार्डकोर फॅन, जे MI इतके वर्ष करत आले ते तुम्ही पुन्हा करून दाखवा. चालेल तुम्ही हा सीझन फेल गेला तर गेला, पण बोल्ड डिसिजन घ्या. इट्स नेव्हर टू लेट. अजूनही चान्स आहे. काय माहिती, कदाचित हेच नवीन प्लेयर्स तुमच्यासाठी काहीतरी मॅजिकल करून दाखवतील आणि प्लीज Yes. त्यांना चान्स द्या. येस, सपोर्ट करा त्यांना. येस. आणि बस अजून तर काय आता बोलणार, ह्या टीम कडून या तो विन आहे या तो लर्न आहे. आणि मुंबई इंडियन्स या सीझन मध्ये बरेचदा लर्न करून झाले, तर आता माझ्या मते दिस इज अ हाय पॉइंट.
डू ऑर Yes. डाय. आता पुढच्या मॅच पासून यू डोंट हॅव अ सिंगल मॅच टू लूज, बिकॉज तुम्ही Yeah. एक जरी मॅच हरलात तरी सुद्धा कदाचित तुम्ही त्या 18-16 पॉईंट पर्यंत जाल, पण मग नेट रन रेटचा खेळ होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या 4 मध्ये येणार. सो टेक्निकली Yeah. बघायला गेलं बरोबर. तर यू डोंट हॅव अ सिंगल मॅच टू लूज नाव मुंबई Yep. इंडियन्स. तुला काय तर वाटतं कोण आता खेळ मुंबईकडनं असं वाटतंय पुढच्या मला match खरंच मध्ये? नाही माहिती. म्हणजे माझी इच्छा तर आहे नावं घ्यायची, अश्विनी कुमार म्हण किंवा रॉबिन हा. मिन्स म्हण किंवा ज्या मोहम्मद इजहारचं नाव मी ऐकलंय त्याला बॉलिंगसाठी चान्स द्यायचा. नाही, मी चान्स नाही म्हणत आहे. मग कोण परफॉर्मर असेल मुंबईकडनं आणि गुजरातकडनं? तिलक वर्मा. ओके. मला असं वाटतं की तो खूप क्रिटिसाइज झालाय आणि फॉर अ गुड रिझन. म्हणजे असं नाही की तो Yeah. व्हायला नाही पाहिजे होता, पण तिलक वर्माचा मी हा ऍटिट्यूड बघितलाय की तो जेव्हा जेव्हा क्रिटिसाइज झालाय ना, ही केम बॅक स्ट्रॉंग. म्हणजे श्रेयस अय्यरचं पण तेच आहे बघ. श्रेयस अय्यर या आधी टीममध्ये जेव्हा खेळत नव्हता, बट फॉर अ राईट रिझन त्याला खेळवलं नाही. असं नाही की श्रेयस अय्यर करू शकत नाही, पण बरोबर. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, तो IPL मध्ये हे प्रूव्ह करून दाखवतो, पण जेव्हा त्याला टीम इंडियामध्ये घेतलं जातं ना, तेव्हा त्याचा हंगर कमी पडतो मे बी. आणि तो ते प्रूव्ह करू शकत नाही. जसं आपण ह्याच्या बाबतीत बघितलं, चेन्नईचा प्लेअर आपला आता ओपनर, ऋतुराज गायकवाड. नाही नाही, सॅमसन. संजू सॅमसन. हा. संजू सॅमसनने IPL मध्ये बरेचदा प्रूव्ह केले, पण त्याला जेव्हा जेव्हा इंडियन टीम मध्ये चान्स मिळाला ना, तर तो ऑन ऑफ राहिला. बरोबर. आणि सेम श्रेयस अय्यरच्या बाबतीत झालं. त्याला जेव्हा चान्स मिळाला, जेव्हा ऍक्च्युअली गरज होती की त्याने प्रूव्ह करून दाखवायचं आणि स्वतःची कॉन्क्रीट करून टाकायची टीम मध्ये जागा, तेव्हा त्याने बरोबर फॉर्म मध्ये माती खाल्ली. सो तसंच मला असं वाटतंय की थोडंसं तिलक वर्माचं आहे, पण तिलक वर्मा तो लगेच कमबॅक Okay. करतो 2-4 मॅच. आणि गुजरातकडनं? गुजरातची टीम मी टू बी ऑनेस्ट ना मी फॉलो करत नाही त्यांच्या मॅचेस बाकीच्या Okay. ज्या होत आहेत, त्यामुळे मी नाही सांगू शकणार. इट विल बी नॉट फेअर. मी माहित नाही मला की कोण त्यांच्यातला हा. आता फॉर्म मध्ये आहे, कोण परफॉर्म करतोय, कोण नाही. सो ऍक्च्युली तूच सांग की तुला कोण वाटतंय मुंबईमधलं आणि गुजरात? मला तर वाटतं रिकल्टन. त्याला आता ही हॅज नाव समथिंग टू प्रूव्ह, कारण त्याला ऑप्शन आलेला आहे क्विंटन डिकॉक. तो आधीपासूनच होता, पण पण त्याने केलंय असं नाही वाटत तुला? त्याने ऑलरेडी प्रूव्ह केलंय असं नाही वाटत? नाही. हा ठीक आहे, म्हणजे केलंय, कालची पण मॅच काय सोडून आहे दे, ना, दॅट इज एक्सेप्शनल. काय आहे ना, त्यांनी प्रूव्ह केलंय, पण परत तो पण त्याच कॅटेगरीत येतो असं मला वाटतं, की जो 170-160च्या रन्स देईल तुला, पण जेव्हा ओपनर तू बाकीच्या टीम पाहिल्यात ना, ओपनर्स आर एक्सप्लोजिव्ह. बरोबर, ते तर आपण मागच्याच हा, मॅचला हा. डिस्कस केलं. हा, एक्झॅक्टली. सो ही नीड्स टू बी मोर एक्सप्लोजिव्ह दॅन दिस, जो तसा आहे त्याच्यात. राईट. म्हणजे तो पहिल्या मॅचला जसा KKR अगेन्स्ट खेळला तसाच त्यांनी खेळणं गरजेचं Correct, आहे. तो right. 10 बॉल का खेळ तसाच खेळणं एक्सपेक्टेड आहे त्याच्यात. सो नाव ह्यानी सेंचुरी मारल्यामुळे ही हॅज समथिंग टू प्रूव्ह. सो आय होप तो प्रूव्ह करेल पुढच्या मॅचला. आणि GT कडनं मला वाटतं बटलर फॉर्म मध्ये येतोय. सो ओके. हा, बटलर त्याला इतके दिवस खूप शिव्या खाल्ल्यात त्यांनी वर्ल्ड कप मध्ये, अजिबात फॉर्म मध्ये नव्हता त्यामुळे, पण आता तो हळूहळू फॉर्म मध्ये येतोय. सो आय होप. मला अजून एक मुंबईचा प्लेअर वाटतो आणि मी हे ऍडमिट करायला अजिबात लाजणार नाही. यस, आय एम बायस्ड फॉर दिस प्लेअर. मला असं वाटतं बुमरा. आय मीन इट्स लॉंग ड्यू. आणि बुमरा म्हणजे सॉफ्ट कॉर्नर तर आहेच आणि सगळं आहे, नक्कीच. पण बुमरा इज ऑल्सो नोन फॉर क्विक कमबॅक्स. बुमराला एवढं लॉंग स्ट्रेच मध्ये कमबॅक नाही दिलाय असं पण नाही बघितलेलं, फार क्वचित येते. बुमरानी कमबॅक करावं आणि चांगली बॉलिंग टाकावी हे गुजरातच्या फॅन्सना पण वाटत असेल, बिकॉज बुमरा इज अ इंडियन ट्रेजर. येस. आणि त्यांनी चांगलंच करावं असं सगळ्या भारताच्या फॅन्सना वाटत असेल. येस. Yeah. सो या लेट्स सी की आता काय नक्की घेऊन येतंय पुढच्या मॅच मध्ये. आणि तू म्हणालास तसं की कधी कधी कमबॅक करण्यासाठी सोपा पेपर यावा लागतो सुरुवात करण्यासाठी, आणि नंतर मग कदाचित तो मोमेंटम तिकडे तुम्हाला घेऊन जातो. सो कदाचित गुजरात आणि त्याच्यानंतरचं CSK ह्या 2 मॅचेस कदाचित तो कॉन्फिडन्स तो कदाचित तो घेऊन येईल. पण तरी सुद्धा मला असं वाटतं मुंबईने लाजता कामा नये आणि त्यांनी तो बोल्ड डिसिजन घ्यावा. नो मॅटर काय रिझल्ट आहे तो आता ठीक आहे, जो असेल तो असेल, पण ते करावं असं वाटतंय. सो या आय गेस अजून तर काही याच्यात अनालिसिस करण्यासारखं नव्हतं. सगळे फॅन्स खूप मला माहिती आहे की सगळे सॅड असतील की मुंबईला अशा पद्धतीने हरताना फार क्वचित बघायला मिळतं, फार कमी सीझन मध्ये असं होतं. अँड होपफुली काहीतरी मुंबई करून दाखवेल मॅजिकल, असं आपण बघूया.
गाईस, आता मला माहिती आहे की तुम्ही रील्सना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपल्या. बाय द वे चैतन्य, मला म्हणजे तू बघितलंयस की नाही मला माहित नाही, पण मला तुला हो. सांगायला आवडेल की 1-2 शॉर्ट्स ला आपल्याला एका तासात आपले म्हणजे 5 ते 6,000 व्ह्यूज गेलेत yes. शॉर्ट्सला. सो थँक्यू सो मच, जे तुम्ही बघताय, जे तुम्ही फॉलो करताय, आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि तसंच सेम तुम्ही आमचा जो फुल व्हिडिओ आहे तोही बघा. तुम्हाला काय वाटतंय हेही कमेंट करा, आम्हालाही आवडेल तुमच्या कमेंटला उत्तरं द्यायला. किंवा इव्हन तुम्ही रील्सना आणि शॉर्ट्सना जरी कमेंट करत असाल, तुमचा जो काही पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर तो तुम्ही प्लीज मांडा. भरभरून लाईक्स करा, आणि तुम्ही पण जरा बोल्ड डिसिजन घ्या. जे मुंबईकडून Yes. तुम्ही एक्सपेक्ट करता ते आम्ही पण तुमच्याकडून एक्सपेक्ट करतोय की थोडंसं बोल्ड डिसिजन घ्या. काही लाजू नका की हे नवीन चॅनल आहे, कसं काय आम्ही यांना Yes. सबस्क्राईब करायचं, कसं आम्ही याला कमेंट करायचं, असं काही विचार करू नका. देर इज नो हार्म. हा, काय काय होईल फार तर फार की तुम्ही सबस्क्राईब कराल आणि आम्ही काहीतरी चांगलं घेऊन येऊ. सो काहीतरी घडलं तर चांगलंच घडणार आहे, याच्यात काही वाईट घडणार नाही. सो असंच बघत राहा, एन्जॉय करा. म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुकचं पण मी इथे लिंक्स टाकतोय, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे, तिकडेही तुम्ही जाऊन आम्हाला फॉलो करू शकता. आणि गाईज मजा करा. तुम्हाला काय वाटतंय MI बद्दल, की MI ने काय चेंज केले पाहिजेत, किंवा फुलटॉस मराठीच्या टीमने काय चेंजेस केले पाहिजे, कळवा, सांगा, शेअर करा, आणि बघत राहा फुलटॉस मराठी.